अहिल्यानगर येथील तलजा वाईन शॉप टॉप 10 इम्पेरियलमध्ये नकोच यासाठी याआधी संगमनेरच्या अनेक नागरिकांनी विरोध दर्शवला होता. आत्ता टॉप 10 इम्पेरियलमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन उत्पादन शुल्क विभाग संगमनेर येथे निवेदन दिले. पाहूया सविस्तर वृत्तांत. सगळ्या गाळेधारक आता आमच्याकडे जे गाळेधारक आहेत ना त्यांनी सगळ्यांनी अधिकृत आहे म्हणून घेतलेले आहेत. अधिकृत परवानगी घेऊन व्यवस्थित अंतर सोडून ती इमारत केली आणि त्या इमारतीला जर अशी गिफ्ट मिळत असेल तर मग आम्हाला असं वाटायला लागेल की हे अधिकृत करायलाच नको. इथून पुढं बेकायदेशीर बांधकाम करावं मग कोणी यावं कोणी राहावं. दारूचं काय तुम्ही काही टाकलं तरी चालेल, म्हणजे एकदा डान्स बार लावला तरी चालेल असं त्याचा अर्थ होईल नाही. पण अधिकृत केल्याचं आम्हाला ही शिक्षा आहे. तुम्ही सगळे म्हणजे आमचे हंबल रिक्वेस्ट आहे की अशी गोष्ट होऊ नये. ही शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीची मायभूमी आहे. पुण्यानंतर सुसंस्कृत म्हणून जर नाव घेतलं जात असेल तर ते संगमनेरचं नाव घेतलं जातं आणि या संगमनेरच्या सुसंस्कृत पुण्यभूमीमध्ये टॉप 10 इम्पेरियल नावाची एवढी चांगली इमारत जी अधिकृत इमारत आहे आणि त्यामध्ये असंख्य व्यावसायिक, कुणी आर्किटेक्ट असेल, कुणी इंजिनियर असेल, कुणी कॉन्ट्रॅक्टर असेल, कुणी इन्व्हेस्टमेंट करणारे लोक असतील, CA लोक असतील, IT कंपन्या आहेत, असे असंख्य व्यापारी वर्ग गेल्या 5-6 वर्षापासून पुण्या गोवंदानं नांदत आहेत आणि बातमी अचानक येऊन धडकली की या ठिकाणी वाईन शॉप होणार आहे. मग ही जी बाब आहे, या ठिकाणी असंख्य ग्राहक, महिला वर्ग ग्राहकसुद्धा येत असतात. संगमनेरमधील उच्चभ्रू व्यापारी वर्ग, त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी येत असतात. त्यांच्यामध्ये एक भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ही या इमारतीमध्ये शॉप घेताना असंख्य व्यापाऱ्यांनी मोठी मोठी कर्ज प्रकरणे करून हे शॉप घेतलेले आहेत आणि जर दारूचं दुकान झालं, पार्किंगच्या समस्या वाढल्या किंवा गुंड लोकांचा वावर या ठिकाणी जर सुरू झाला आणि जर महिला वर्गाला असुरक्षित वातावरण होऊन टॉप 10चं जर वातावरण जर खराब झालं तर संगमनेरच्या दृष्टिकोनातून ही अतिशय वाईट आणि नामुष्कीची गोष्ट असेल. एवढ्या लोकांनी कष्टाने उभी केलेली ही इमारत आणि संगमनेरचं एवढं सुसंस्कृत वातावरण याला कुठंतरी गालबोट लागेल असं माझं म्हणणं आहे. म्हणून आम्ही सर्व व्यापारी वर्ग, उद्योजक, सर्व लोक सगळे एकत्र आलो आणि दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही तळमळीनं विनंती माझं निवेदन दिलेलं. आम्हाला कोणाचं दुकान आहे हे पण माहीत नाही, फक्त आम्हाला एवढं माहीत आहे की दारूचं दुकान त्या ठिकाणी येऊ नये आणि संगमनेरचं आणि त्यातल्या त्या टॉप 10चं की जी इमारत यशोधन म्हणजे नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयासमोरसुद्धा ही इमारत आहे. अतिशय चांगल्या भागात असलेलं हे सुसंस्कृत वातावरण बिघडू नये म्हणून आम्ही तळमळीनं निवेदन दिलेलं आहे. ज्यांना कोणाला दुकानं करायची असेल त्यांना इतर पर्याय उपलब्ध आहेत, आमचा त्या गोष्टीला सुद्धा विरोध नाही आहे. पण टॉप 10मध्ये मात्र हे दुकान होऊ नये आणि या ठिकाणचं वातावरण खराब होऊ नये अशी फक्त आमची मनस्वी इच्छा आहे. त्यासाठी मोठा संघर्ष करण्याची आमची सर्व व्यापारी वर्गाची तयारी. धन्यवाद. जो एरिया आहे टॉप 10 ही बिल्डिंग टॉप 10 नावानेच टॉप 10 व्यवसायधारकांसाठी आहे आणि तिथे बरेच आपले सगळे सुशिक्षित व्यवसाय तिथे चालू आहेत. जसे व्यापारी वर्गांचे CAचे ऑफिस आहे, तिथे बहुतेक ज्वेलर्स आहे. तर त्या हिशोबानेच तिथे सुशिक्षित लोकांची वर्दळ राहणार आहे आणि तिथे अवैध काही व्यवसाय सुरू जर झाला तर नागरिकांना त्यापासून त्रास होत आहे आणि दारूची दुकान किंवा तुम्ही इतर काही वाईन शॉप वगैरे जर तिथे ओपन केलं तर सुशिक्षित नागरिकांना आणि महिलांना तिथे त्रास होणार आहे. लहान मुलांची तिथे भरपूर गेम्स वगैरे आणि शॉपी वगैरे झालेले आहे. महिलांसाठी पण तिथे पार्लर वगैरे असे व्यवसाय सुरू झालेले आहेत. तर महिला वर्ग आणि लहान मुलांवर विपरीत परिणाम होऊ नये त्या शॉपची याचा विचार करून नागरिक जागरूक झालेले आहेत आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार तिथे आपल्याला वाईन शॉप नको आहे. तर सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा आणि संगमनेर हे उडता पंजाबसारखा होऊ नये म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे, जागरूक राहावे आणि या गोष्टीला पाठिंबा द्यावा. आला काय म्हणणं आहे नेमकं आपलं? आमचं असं म्हणणं आहे की संगमनेर शहरातील एक खूप चांगली इमारत आहे
ती इमारत आम्ही पूर्णपणे नियमाप्रमाणे परवानगी घेऊन बांधलेली आहे आणि अशा इमारतीत जे गाळेधारक आलेले आहेत ते सगळे सॉफिस्टिकेटेड थोडे आणि ते व्यावसायिक जे आलेले आहेत ते त्यांच्या ऑफिसमध्ये महिला पण काम करतात. त्या इमारती गाळ्यांसमोर मोकळी जागा आहे, त्यानंतर पार्किंगसाठी मोकळी जागा आहे. हे आता असं सांगतायत की आम्ही फक्त गाळ्यापुरतं तेवढं दारूचं दुकान देणार आहे. परंतु ह्या मोकळ्या जागेमध्ये ज्या वेळेला दुकानं बंद असतील त्यावेळेला तिथं दारूचे अड्डेसुद्धा होऊ शकतात. त्यानंतर एकूण 250 ते 300 लोकांची एकत्रित प्रॉपर्टी आहे आणि एका गाळ्यामुळं त्या प्रॉपर्टीचं सगळं स्वास्थ्य बिघडू शकतं. ते स्वास्थ्य बिघडू नये अशी सर्व गाळ्याधारकांची विनंती आहे आणि म्हणूनच शासनाला अशी विनंती आहे की असा निर्णय घेताना खरं म्हणजे आमच्या अपार्टमेंटची परवानगी घेणं गरजेचं होतं. कारण ते नुसतं अपार्टमेंट त्यांचं वेगळं मालकीचं नाही आहे, ते ओनरशिप मालकीचं आहे आणि ओनरशिप मालकीच्या अपार्टमेंटमध्ये काय करावं काय नाही करावं इतरांना त्याचा माहिती असावी, इतरांना त्याचा त्रास होऊ नये. आमच्या याच्यात सुद्धा लिहिलेलं आहे की इतर गाळेधारकांना त्याचा त्रास होऊ नये असाच व्यवसाय तुम्ही तिथं चालू करू शकता. असा व्यवसाय चालू करणं खरं म्हणजे बाकी सगळ्या गाळेधारकांचा विरोध असताना सिंगल एकही गाळेधारक त्याला सपोर्ट करत नाही. सगळेचे सगळे 250-300 गाळेधारक त्याच्या विरोधात आहे आणि असं असताना शासनाने तिथं दारूचं दुकान येऊ देऊ नये. चांगली इमारतीचा जे संगमनेर शहरातील एक टॉप इमारत जी सगळ्या बाजूने मोकळी जागा पार्किंगची व्यवस्था करून बांधलेली आहे. एवढ्या गाड्यांनाच आता पार्किंगची सुविधेचा थोडा प्रॉब्लेम येतो आहे आणि याच्यामुळं तर आणखीनच प्रॉब्लेम येईल आणि येणाऱ्या मध्यपी तिथं अड्डा करण्याची शक्यता आहे. कारण कवर्ड जागा आहेत, त्या मोकळ्या जागा नाही आहेत, अशा म्हणजे वरून छत नसलेल्या जागा नाही आहेत, छत असलेल्या जागा आहेत, खाली फरशी बसवलेली आहे आणि अशा जागेमध्ये ते बसून तिथं अड्डा बनवण्याची शक्यता आहे. याची कोण जबाबदारी घेणार? किंवा महिला काम करतात, सोन्याचं दुकान आहे, रिलायन्सचं दुकान आहे, तिथं महिला काम करतात, त्यांची छेडछाड झाली, उद्या काय झालं तर त्याची जबाबदारी पूर्ण शासन घेईल का? आणि अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था तिथं बिघडू शकते. म्हणून आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे, एकही गाळेधारक सपोर्ट करणार नाही, हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून शासनाने तो निर्णय बदलावा अशी विनंती. कधी तिथं दारूचं दुकान इथं एक असं मोठं झालेले आहेत. आज आपण या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. काय नागरिकांचं म्हणणं आहे? नागरिकांनी तिथे म्हणजे तिथले जे गाळाधारक आहे त्यांची जी तक्रार आहे की तिथे क्लासेस सोने चांदी दुकाने आर्किटेक्ट म्हणजे सगळे प्रतिष्ठित असे तिथे त्यांचे व्यवसाय चालू आहे. त्यानुसार त्यांना ते सदर ठिकाणी वाईन शॉप नको आहे. तर आज सगळ्यांना जबाबासाठी बोलवलेलं आहे. त्याचे जबाब नोंदवून नियमानुसार जे असेल ते अहवाल वरिष्ठ कार्यालयास म्हणजे माननीय जिल्हाधिकारी माननीय अधीक्षक राज्य यांना सादर करण्यात. सर, आज जे नागरिकांनी म्हणणं मांडले याच्यामध्ये काय नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत जबाबामध्ये? नागरिकांनी महिलांची सुरक्षता त्याच्यात वर्णन केलेलं आहे आणि सदर टॉप 10 बिल्डिंगमध्ये जो कवर्ड प्लेस आहे तिथे मध्यपी तिथे रात्री दारू पिऊ शकतात म्हणजे एक दारू पिण्याचा अड्डा बनेल असं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. किती लोकांचे आतापर्यंत जबाब नोंदवण्यात आले? त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता पहिला जबाब झालेला आहे. तर जेवढे तक्रारदार आहेत अर्जामध्ये सर्वांचे जबाबात नोंद करून आज नाही झाले तर उद्या चालू. थँक्यू. एक संगमनेर हार्ट ऑफ द सिटी ही इमारत झाली आणि या इमारतीचं नाव खूप चांगलं आहे. टॉप 10 संगमनेरमध्ये एकदम प्रतिष्ठेचा आणि सुसंस्कृत भाग समजला जातो. या ठिकाणी सीए लोकांचे ऑफिसेस आहे, आर्किटेक्ट लोकांचे ऑफिसेस आहे, इन्व्हेस्टमेंटचे उदाहरणार्थ ड्रग इन्व्हेस्टमेंटसारखे कार्यालय, डेंटल डॉक्टर एक आणि अशा एकदम चांगला माहोल आहे आणि बहुतेक सर्व दंडे ज्वेलर्स पहा तुम्ही, रिलायन्स मॉल पहा, तुम्हाला महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात दिसतील. दारूचं दुकान जर आलं
तर तिथं होणार काय आहे तर पार्किंगच्या समस्या आता पण मोठ्या आहेत. पार्किंगची समस्या आणखी वाढेल. अधिक सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे की या महिला वर्गाला प्रचंड असुरक्षित वातावरण तयार होईल. समुद्राची संस्कृती आणि माहोल आजपर्यंत चांगला राहिलेला आहे आणि ह्या वर्गाला असुरक्षित वाटेल असं जर झालं तर मग भवितव्य संगमनेरचंच कठीण. तेच आपल्याला जे म्हणायचं नाही ते आपण बोलून घेऊ. आपण तसंच रिपोर्ट करा. ते चुकीचं होतं. कारण का कारण वडगाव आणि त्याच्यामुळे काय झालं की मनात पहिल्यांदाच एक भीती आहे की बाबा महिला कुठेतरी असुरक्षित आहे आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये ज्या काही महिला आहेत काम करतात त्याच्यामध्ये मी असो किंवा माझा स्टाफ असो किंवा कोणी असो त्या महिला असुरक्षितता आता स्वतः म्हणजे जेव्हा भीती काळाची तेव्हापासूनच त्यांना असं जाणवतं की बाबा तिथे दारुडे लोक येणार आहेत मग त्यामुळे अजूनच कुठंतरी काहीतरी वेगळं होण्याची जाणीव होते. त्यामुळे मला असं वाटतंय की हे सर्व कुठेतरी बंद व्हावं आणि टॉप 10मध्ये तरी ही गोष्ट होऊ नये असं मला वाटतं. कारण संगमनेर म्हटलं की सुशिक्षित लोकांचा हा भाग आहे.